नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बनवणार आहे मटकीची पौष्टिक आणि झणझणीत अशी उसळ, जी सर्वांनाच खूप आवडते. तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. तर आता मटकीची उसळ बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे, पॅनमध्ये तेल घेतलेले आहे फोडणीसाठी. आणि तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची फोडणी छान बसते. आणि फोडणी चांगलं बसणं हे एका चांगल्या रेसिपीचं रहस्य आहे. म्हणजे कोणतीही रेसिपी तुमची जर चांगली व्हायची असेल तर त्याची फोडणी जी आहे ती उत्तम होणं गरजेचं असतं. त्यासाठी तेल तुम्हाला छान असं तापून घ्यायचं आहे. अगदी जळेल अशीही नाही. तर तुम्ही आज हाताने जज करू शकता की फोडणीसाठी तेल परफेक्ट आहे की नाही. तेवढी आचेवरती तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तर आता तेल थोडंसं अजून गरम नाही झालेलं आहे, म्हणून आपण हे थोडा वेळ अजून जरा तापू द्यायचं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण फोडणीसाठी जिरे आणि मोहरी टाकणार आहोत. जिरे आणि मोहरी जिरे आणि मोहरी टाकताना कधी प्रथम मोहरी टाकावी, कारण मोहरी लगेच तडतडत नाही, जिरे लगेच तडतडतात. सो जर आधी आपण मोहरी टाकली तर मोहरीची चांगली फोडणी बसते आणि मग जिरे टाकू शकतो आपण. अन्यथा जिरे जळून जातात जर आपण एकत्र जिरे आणि मोहरी टाकली, किंवा आधी जिरे टाकले आणि नंतर मोहरी टाकली तर. चला तर मग आता आपण फोडणी करून घेऊया. रेसिपी खूप लांब नाही आहे, पण तेल तापायला थोडा वेळ गेलेला आहे, त्यामुळं आपल्याला वेळ लागत आहे. तर मी आता प्रथम मोहरी टाकलेली आहे. तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामुळे तेलात टाकताच मोहरी तडतडलेली आहे. आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की आपण लगेचच जिरे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे मोहरी तडतडेपर्यंत जिरेही भाजून येतात आणि जिरे करपून नाही जाणार आहेत. आता यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. तर कधी पण कढीपत्ता, कोथिंबीर तुम्ही जिरे आणि मोहरी टाकल्यानंतर टाकली तर त्याचा स्वाद त्यामध्ये उतरतो छानपैकी. तर आता हे जिरे मोहरी दोन्ही तडतडून झालेले आहेत. तर मी इथे थोडे 2-3 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसणाने कधीही सुक्या भाजीला, उसळीला छान फ्लेवर येतो. जनरली आपण उसळीला लसूण प्रेफर करत नाही, कांदाच करतो. पण तरी पण थोड्याशा जर लसूण पाकळ्या टाकल्या तर त्याला छान स्वाद येतो. आणि यामध्ये मी चांगली चिरलेली कोथिंबीर ही फोडणीला टाकलेली आहे. कोथिंबीर आपण वरूनही घालू शकतो, पण जर तुम्ही फोडणीला टाकली तर फोडणीमध्ये त्याचा अर्क उतरतो आणि त्याची चव लागते. यानंतर आपण बारीक चिरलेले कांदा आणि टोमॅटो टाकलेले आहेत. तर कांदा आणि टोमॅटो आपण छानपैकी परतून घेणार आहोत. पण कांदा छान भाजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ पण टाकतो. तर हे मीठ टाकून आपण छान कांदा टोमॅटो परतून घेऊया, जेणेकरून तो मऊ शिजेल आणि त्याचा किंवा त्याचा जो ग्रेव्ही आहे ती छान तयार होईल. तर कांदा आणि टोमॅटो मी परतून घेतलेला आहे तेलामध्ये. अजून ह्याच्यासाठी एक छान टीप, की मटकीला जर मोड छान यायचे असतील तर तुम्ही मटकी कायम भिजत घालताना ती गरम पाण्यात भिजत घाला. म्हणजे आणि तुम्ही चाळणीवरती गरम पाण्यात भिजल्यानंतर एक 3 ते 4 तास तुम्ही गरम पाण्यात ती मटकीला छान भिजून घ्या. त्यानंतर तुम्ही ती पाणी उपसून तुम्ही चाळणीमध्ये टाकून त्याला मोड आणू शकता, किंवा तुम्ही एखाद्या सुती कपड्यात ते बांधून ठेवल्यानंतर त्यावर थोडंसं काहीतरी वजन ठेवायचं, जसं खलबत्ता वगैरे, तर त्याला छान मोड येतात. तर कांदा टोमॅटो कोथिंबीर आपण परतून घेतली आहे. तर मी त्याला थोड्या वेळासाठी झाकण टाकून शिजवून घेते, म्हणजे ते छान मऊ शिजून येईल आणि त्याची ग्रेव्ही छान बनेल. अजून एक दुसरी टीप म्हणजे की जर तुम्हाला ह्याच उसळीला अजून छान चव आणायची असेल, त्यामध्ये तुम्ही थोडी चिंच आणि गूळही टाकू शकता. असं म्हणतात की मटकी पण थोडीशी वातोळ असते, तर त्यातला वात कमी करण्यासाठी मी चिंच गूळ टाकले तर त्याची छान चव येते. आता हे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. तर कांदा आणि टोमॅटो छान शिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही. अजून थोडा वेळ परतले तरी काही हरकत नाही. कोणाकोणाला कांदा अगदी ब्राऊन झालेलाही आवडतो, किंवा मऊ असेल तरीही चालतो. मऊ असेल तरी त्याची ग्रेव्ही होते. जर तुम्ही जास्त ब्राऊन म्हणजे
खरपूस भाजून घेतला तरी पण त्याची खमंग अशी चव येते. कांदा तुम्ही दोन्ही प्रकारे ठेवू शकता, कारण ही उसळच आहे, तर उसळीमध्ये कांदा दोन्ही प्रकारे चालतो. आता ह्यानंतर आपण जे मोड आलेली मटकी आहे ती छान अशी परतून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण कांदा कोथिंबीर टोमॅटो परतून घेतलेला आहे. जितकी छान तुम्ही परतून घ्याल ती मंद गॅसवरती, आता सुरुवातीला थोडं फुल गॅसवरती असू द्या, त्यानंतर तुम्ही गॅस मंद करून छान त्यावरती परतून घ्या. एक 5 ते 10 मिनटं छान परतून घेतली तर ती लवकर शिजतेही, आणि दुसरं म्हणजे त्याचा अर्कही त्यामध्ये उतरतो. कोणी कोणी शिजवूनही घेतात, थोडंसं मीठ आणि हळद घालून शिजवूनही घेतात, तशीही छान लागते. पण मला ही तेलात परतलेली मटकी म्हणजे छान वाटते, की त्याची चव जी आहे ती अप्रतिम लागते. तुम्हाला कोणती पद्धत आवडते? तुम्ही मटकीची उसळ बनवताना तुम्ही शिजवून घेता की तुम्ही तेलात परतून घेता? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचा काय अनुभव आहे, की तुम्हाला कोणत्या प्रकारची मटकीची उसळ छान वाटते, तेही कमेंट करून सांगा. तर आता ही मटकी मी अशा छानपैकी परतून घेईल. त्यामध्ये थोडंसं हळद पूड टाकलेली आहे. हळद, हिंग आणि मीठ हे आपण टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे. आणि त्यानंतर आम्ही जे आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तोही टाकणार आहोत. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तुमच्याकडे जर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं खोबरं लसूण, आलं लसूण खोबरं ह्याचं वाटण, याशिवाय तुम्ही थोडंसं धणे जिरे पूडही टाका जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर. पण आमचा हा जो कांदा मसाला असतो तो स्वतःच परिपूर्ण असतो, ज्यामध्ये सर्वच कांदा खोबरं लसूण शिवाय धणे जिरे आणि सगळेच गरम मसाले त्यामध्ये असतात. त्यामुळं हा ऑल इन वन एक मसाला आहे. इन जनरल आम्ही सर्वच रेसिपींसाठी तो वापरतो. आम्हाला कुठलाही स्पेशल मटन मसाला, पावभाजी मसाला किंवा तुमचं मिसळ मसाला असं एक्स्ट्रा यूज करायची गरज पडत नाही, कारण हा जो मसाला असतो तो स्वतःच इतका परिपूर्ण आहे ना, त्याची चव इतकी छान उतरते. तर आता बघा तुम्ही, रंग पण त्याचा छान आलेला आहे जेव्हा आपण कोल्हापुरी कांदा लसूण तिखट टाकलेला आहे त्यामध्ये. आणि त्यावरही मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आणि ह्यामध्ये आता तुम्हाला जेव्हा उसळ करायची आहे तर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं. थंड पाणी नका टाकू. थंड पाण्यामुळं काय होते की शिजण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे भाजीची चव थोडीशी बिघडते. म्हणून कधीही असे जेव्हा तुम्ही हे गरम करून घेता त्यामध्ये कधीही एकदम गार पाणी नका घालू. किंचित कोमट जरी केलं तरी चालेल, म्हणजे तुमची जी शिजण्याची प्रोसेस आहे ती सुरू राहते. तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला अगदी रबरबीत हवी आहे की कोरडी सुकी उसळ हवे, त्याप्रमाणे ती तुम्ही क्वांटिटी पाण्याची टाकू शकता. याशिवाय मी यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूटही ॲड करणार आहे. जनरली पश्चिम महाराष्ट्रात शेंगदाण्याचा कूट प्रेफर केला जातो. खोबऱ्यापेक्षा जास्त प्रेफर केला जातो ग्रेव्ही बनवण्यासाठी. तर तुम्हाला कोणतं आवडतं? शेंगदाण्याचा कूटचं ग्रेव्ही आवडते की खोबऱ्याची ग्रेव्ही आवडते, हेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आता अगदी ही शेवटची स्टेप आलेली आहे. अशा रीतीने आपली ही रेसिपी तयार आहे. मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडा वेळ ही कुक करून घेणार आहोत झाकण लावून, ज्यामध्ये शेंगदाण्याचा कुटाचाही अर्क त्यामध्ये उतरतो आणि छान ग्रेव्ही त्याची तयार होते. म्हणजे अगदी सुकी नाही अगदी कोरडी नाही अशी मटकीची उसळ आपली तयार होत आहे. एक थोडा वेळ आपण तिला मंद गॅसवरती शिजू देऊया. त्यानंतर छान असा सुगंध आलेला आहे रेसिपीचा. भाकरीबरोबर चपातीबरोबर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही कशा प्रकारे बनवता हेही कमेंटमध्ये सांगा. तर आता मी झाकण उघडून बघत आहे. वाव, मस्त वाफाळलेली मटकीची उसळ तयार आहे. चला तर मग या जेवायला मटकीची उसळ एन्जॉय करायला. अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप